कणाद देशपांडे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. नुकतीच शब्दामृत आयोजित अयोध्या बोलवते ही यात्रा सुफळ संपूर्ण झाली. या यात्रेचा जो शेवटचा दिवस होता तो माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस होता. त्याचं कारण आहे, कारण शब्दामृतने हा जो शेवटचा दिवस होता तो खास राखून ठेवला होता प्रभू श्रीरामांच्या नव्याने उभारलेल्या भव्य दिव्य राम मंदिराच्या दर्शनासाठी. काय सुंदर उभं राहिले हो हे राम मंदिर. आत्ता जरी डोळे मिटले ना तरी त्या राम मंदिराचं भव्य स्वरूप, त्या रामलल्लाचे तेजस्वी मोहक रूप डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या रामलल्लाच्या तेजस्वी रूपाकडे मी त्या दिवशी डोळे भरून पाहिलं आणि ते रूप माझ्या मनात साठवलं. जे काही मी आत्ता तुम्हा सगळ्यांना सांगतोय तो मला मनापासून जो राम मंदिराचा अनुभव आला तो मी शेअर करतोय. यात कोणतीही अतिशयोक्ती मात्र नक्कीच नाही. अयोध्या बोलवते या यात्रेमध्ये रोज संध्याकाळी पार्थजी बावस्कर वाल्मिकी रामायणाचा खरा इतिहास समजून सांगायचे, गीतरामायण समजून सांगायचे. तसंच मुग्धाताई वैशंपायन तिच्या गोड आवाजामध्ये रामायण सादर करायची. त्यामुळे राम मंदिरात शेवटच्या दिवशी प्रवेश करायच्या अगोदरच मन अगदी राममय झालेलं होतं. त्यामुळे हे राम मंदिराचं दर्शन माझ्यासाठी केवळ दर्शन नव्हतं, तर तो एक भावनिक, आध्यात्मिक आणि अवर्णनीय असा अनुभव मात्र नक्की होता. त्या रामलल्ला समोरून पायच निघत नव्हतं. राम मंदिर परिसरातून जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय अशा विविध घोषणा ऐकायला मिळत होत्या. प्रत्येकजण प्रभूंचं नाव घेत होते. तो हिंदू समाजाचा अलोट सागर पाहून मन भरून आलं आणि मनाला प्रचंड आनंद झाला. तेव्हा मला एक गोष्ट मनापासून जाणवली. बघा, तुम्हा सगळ्यांना पटतेय का? विचार करा. इतकी वर्ष झाली, 7,000 वर्षांपूर्वीचा तो प्रभू श्रीरामांचा काळ, अंदाजे 7,000 वर्षांपूर्वीचं ते रामायण, आणि आत्ता आपण आहोत 2026 मध्ये. म्हणजे तेव्हापासून इतकी हिंदूंवर संकट आली, इतकी हिंदूंवर आक्रमणं झाली, पण तरीसुद्धा रामाबद्दलची श्रद्धा आपली कोणाचीच कमी झाली नाही आणि ती कधी कमी होणारही नाही. आजही लाखो हिंदू प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीमध्ये तितक्याच भक्तीने येतात आणि हीच आपल्या सनातन हिंदू धर्माची खरी ताकद आहे असं मला मनापासून वाटतं. अहो, या राम मंदिराच्या उभारणीसाठी कित्येकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं होतं. कित्येक कारसेवकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. कित्येक व्यक्तींच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यागामुळे आज हे राम मंदिराचं स्वप्न पूर्णत्वास आलंय. केवढी मोठी गोष्ट आहे आपल्या भारतासाठी, आपल्या हिंदू संस्कृतीसाठी. मला खरंच मी हिंदू असल्याचा मनापासून अभिमान वाटतोय. त्या प्रत्येक कारसेवकाला, त्या प्रत्येक कलाकाराला, त्या प्रत्येक कामगाराला, त्या प्रत्येक अभियंत्याला आणि या राम मंदिराच्या उभारणीसाठी ज्या ज्या व्यक्तींनी त्यांचा हातभार लावला त्या प्रत्येकाला माझा मनपूर्वक प्रणाम. आणि त्या राम मंदिरात त्या दिवशी प्रवेश करताना या सगळ्यांच्या साठी माझ्या मनात एक आदरपूर्वक भाव मात्र नक्की होता. आणि तुम्ही जेव्हा राम मंदिरात प्रवेश कराल तेव्हा तुमच्याही मनात हा कृतज्ञतेचा भाव असावा असं मला मनोमन वाटतं. आता थोडंसं मंदिर स्थापत्याबाबतीत. मंदिराच्या आतल्या बाजूला विविध देवदेवतांची विविध रूपं असलेली आपल्याला खूप सुंदर शिल्प पाहायला मिळतात. त्यामध्ये गणपती बाप्पांचं शिल्प, हनुमंताचं शिल्प आणि राम मंदिराच्या परिक्रमेत रामायणातील आपल्याला काही प्रसंग शिल्पांरूपी पाहायला मिळतात. तसंच महाभारतातील काही प्रसंग, विविध देवदेवतांचे अवतार जसं की विष्णूंचे अवतार आपल्याला या राम मंदिरात शिल्पांद्वारे पाहायला मिळतात. अहो, आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही इतिहासातील काही शिल्प
या राम मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी शिल्प पाहून तेव्हा मला जाणवलं, अहो आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास, आपल्या हिंदू धर्माचा इतिहास केवढा मोठा आहे. आपल्या सनातन हिंदू धर्माला केवढा वैभवशाली इतिहास आहे. आणि मी एक तरुण आहे आणि मी एक तरुण म्हणून या सर्व गोष्टी, ही भारतीय संस्कृती आता पुढच्या पिढीला सुद्धा माहीत असायला हवी असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय. या भारतीय संस्कृतीचे आपल्या सर्वांना जतन केलं पाहिजे. मंदिराची जी रचना आहे ती तर मला विशेष भावली. मंदिराच्या सभामंडपातून अगदी कुठल्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी त्या रामलल्लाचं दर्शन होतं. म्हणजे केवढा सूक्ष्म विचार करून हे राम मंदिर बांधलंय असं मला तेव्हा जाणवलं. आणि आता तर राम मंदिरामध्ये सगळी मंदिरं सुद्धा चालू झाली आहेत. राम दरबार चालू झाला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ऋषीमुनींची खूप सुंदर मंदिरं पाहायला मिळतात. महर्षी वाल्मिकींचं, वसिष्ठ ऋषींचं, अहिल्यादेवींचं, लक्ष्मणाचं, निषादराजांचं, माता शबरीचं, तसंच शिवाची पिंड पाहायला मिळते. आणि सीताहरण प्रसंगामध्ये ज्या जटायू पक्षाचा आपण उल्लेख ऐकत असतो त्या जटायू पक्षाची सुद्धा प्रतिकृती या मंदिरात पाहायला मिळते. म्हणजे केवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार हे राम मंदिर बांधताना केला आहे. मंदिराची जी व्यवस्था आहे ती तर सर्वोत्कृष्ट आहे. म्हणजे मंदिराची स्वच्छता असू दे, मंदिराची शिस्त असू दे, मंदिरात ज्या ज्या सुविधा आहेत जसं की रुग्णांची सुविधा, ज्येष्ठांसाठी, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधा खूप सुंदर आहे. अगदी उत्तम सुविधा या मंदिरात पाहायला मिळतात. तसंच लॉकरची सुविधा, चपलांच्या सुविधा, प्रसादाची सुविधा, या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट ठिकाणी अलॉट केल्या आहेत. त्यामुळे सगळी गर्दी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या दिवशी सिक्युरिटी चेक इन नंतर अगदी काही मिनिटात मी त्या राम मंदिरात रामलल्लाच्या समोर उभं राहून त्या राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेत होतं. डोळे भरून आले हो त्या रामलल्लाकडे पाहून. तेव्हा मी त्या रामलल्लाला एकच गोष्ट मनापासून मागितली, कायम सुखात आणि दुःखात आपण सर्व हिंदूंनी, आपण सर्व भारतीयांनी कायम एकत्र येऊ दे. आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या देशासाठी जे काही करता येईल ते आपण सर्वांनी करावं. आपण सर्वांनी करूयात. हे मी त्या दिवशी त्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांकडे मागितलं. राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो आणि समोरच मला एक खूप सुंदर खारुताईचं शिल्प दिसलं. आपण सेतू बांधतानाच्या रामायणातील प्रसंग ऐकत असतो आणि आपण म्हणत असतो तेव्हा की खारीचा सेतू बांधताना खूप मोलाचा वाटा होता. तसंच आपल्या देशासाठी आणि आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आपल्याला जे काही कार्य करता येईल त्यात आपला सुद्धा खारीचा वाटा असावा असं मला मनापासून वाटतंय. एकदा का होईना आपण सर्वांनी या राम मंदिरात एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून नक्की भेट द्यावी. तो राम मंदिराचा अनुभव घ्यावा, रामलल्लाचं दर्शन घ्यावं. कारण हे राम मंदिर हे आपल्या इतिहासाची, आपल्या श्रद्धेची, आपल्या आत्मविश्वासाची, आपल्या संस्कृतीची, आपल्या धर्माची, आपल्या भारत देशाची खरी ओळख आहे असं मला वाटतं. तो राम मंदिराचा दिवस, ते रामलल्लाचं दर्शन, तो जो दिवस होता ना तो माझ्यासाठी सर्वोच्च दिवस होता आणि आत्तापर्यंतचा सर्वात जास्त भावनिक दिवस होता. राम मंदिराचं दर्शन, राम मंदिराचा अनुभव हा खरोखर शब्दात मांडणं खूप अवघड आहे. पण मला जेवढं केवढं मांडता आलं ते मी आपल्या सगळ्यांसमोर मांडलं. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही राम मंदिरात गेला असाल तर तुमचा काय अनुभव होता? तुम्हाला माझे विचार पटले का? तुमचं याच्यावर काय मत आहे?
ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. पुढे अशाच काही वेगवेगळ्या विषयांसह वेगवेगळ्या विचारांसह आपण भेटत राहूया याच यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद.